हॅलो स्टुडंट. सो आज आपण शिकणार आहोत 5th स्टँडर्डचं चॅप्टर आहे हेलेन केलर. सो या चॅप्टरमध्ये आपण हेलेन नावाच्या मुलीची स्टोरी दिलेली आहे, जी काय आहे, जिला ऐकायला येत नाही, जिला दिसत नाही. शी इज ब्लाइंड अँड डीफ ऑल्सो. बट ती कशा पद्धतीने तिच्या या गोष्टीवर ओव्हरकम करून ती कशा पद्धतीने लिहायला शिकते आणि बोलायला शिकते, हे आपण या स्टोरीमधून बघणार आहोत. This is the story of a child who became completely deaf and blind before she had learned to talk. ती बोलायला लागण्याच्या वयामध्येच ती काय झालेली होती, ती पूर्णपणे आंधळी झाली होती आणि तिला ऐकायला येणं बंद झालेलं होतं. बट बिकॉज ऑफ हर ओन करेज अँड ऑल्सो दॅट ऑफ हर वंडरफुल टीचर, तिच्यामध्ये असलेली हिंमत आणि तिचे जे टीचर होते त्यांच्या मदतीने शी लर्न टू टॉक अँड राईट. ती बोलायला शिकली आणि ती लिहायला शिकली. शी वॉज एबल टू गो टू स्कूल अँड टू कॉलेज अँड टू लिव्ह अ फुल अँड हॅपी लाईफ. आणि ती त्यांच्या मदतीने, तिच्या टीचरच्या मदतीने आणि तिच्यामध्ये असलेली जी हिंमत आहे, या सर्वांच्या मदतीने तिने काय केलेलं होतं, ती स्कूलला जायला लागली, ती लिहायला शिकली, ती बोलायला शिकली आणि फायनली ती कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन ती तिचं आयुष्य आनंदाने जगू शकली. Helen was born in 1880 in a small town in the southern USA. At 18 months, when she was beginning to talk, she suddenly became terribly ill and very nearly died. बघा इथे काय सांगितलेलं आहे की ती कुठली रहिवासी होती, सदर्न USA मध्ये ती राहत होती आणि तिचा जन्म 1880मध्ये झालेला होता. जेव्हा ती 18 महिन्याची होती, 18 महिन्याच्या असताना मुलं काय करतात, बोलायला सुरुवात करतात, बॅबलिंग करतात, ब ब ब जसे शब्दांचा उच्चार करायला सुरुवात करतात. पण त्याच पिरियडमध्ये ती खूप जास्त आजारी पडते आणि इतकी आजारी पडते की जवळपास ती मरणाच्या दारात पोचलेली असते. आणि जेव्हा ती त्याच्यामधून रिकवर होऊन मुलांना बाहेर येते, तेव्हा तिला समजतं की ती पूर्णपणे, तिचं काय झालेलं आहे, ती पूर्णपणे बहिरी झालेली आहे आणि तिला दिसणं हे बंद झालेलं आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ डीफ चाइल्ड टू लर्न टू टॉक. काय सांगितलेलं आहे की जो एखादा बहिरा व्यक्ती असतो किंवा बहिरा मूल असतं, त्याला शिकणं म्हणजे बोलायला शिकवणं हे खूप डिफिकल्ट असतं. कारण आपण बघतो की आपण एखादी गोष्ट शिकतो किंवा जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकत असतो, जेव्हा आपण म्युझिक ऐकतो, गाणं ऐकतो, तेव्हा ऑटोमॅटिकली ते आपल्या तोंडात येतं आणि ते आपल्याला पाठांतर होतं आणि आपण ते गाणं बोलू शकतो. तर आपण बोलणं कसं शिकतो, एकतर आपण ऐकत असतो आणि त्यानंतर आपण बोलत असतो, रिपीट करतो, इमिटेट करतो त्या गोष्टीला, त्याची नकल करत असतो. मोस्ट बेबीज लर्न बाय हिअरिंग अदर पीपल टॉकिंग. भरपूर जे बेबीज असतात ते कशा पद्धतीने बोलणं शिकतात, लोक जेव्हा बोलत आहेत, त्यांच्या घरातली लोक बोलतात तेव्हा ती ऐकतात आणि त्यांनाच ते काय करत असतात, इमिटेट करतात, म्हणजे त्याची नकल करत असतात. बट द डीफ चाइल्ड कॅन नॉट हिअर एनी वन, सो हाऊ कॅन शी नो वॉट टॉकिंग साऊंड्स लाईक. आता इथे काय सांगितलेलं आहे की ती कशी होती, बट द डीफ चाइल्ड कॅन नॉट हिअर एनी वन. पण जे बहिरं मुलं असतं ते कुणाला ऐकू शकत नाही, मग ती कसं बोलणार. मेनी डीफ पीपल लर्न टू लिप रीड अँड दे बिकम व्हेरी क्लेवर ॲट अंडरस्टँडिंग. आता जे बहिरे लोक असतात त्यांना ऐकायला येत नाही, ठीक आहे, बट काही जे बहिरे लोक असतात, डीप पीपल असतात, ते काय करतात, लोकांचं लिप्सिंग म्हणजे ते लिप्सचे साईन असतात, कशा पद्धतीने त्यांचे लिप्स चाललेले ते बघूनसुद्धा ते बोलायला शिकत असतात, ठीक आहे. बट इथे दोन्ही केसेस होते तिचे, ती एकतर तिला दिसत नव्हतं आणि तिला ऐकायलासुद्धा येत नव्हतं, मग ते दोन्ही गोष्टीचं ती वापर करू शकत नव्हती. What other people are saying by watching them, but Helen could not see what other people were doing. She remembered a few words she had known before she was ill. तिला फक्त काही शब्द लक्षात होते ज्याच्या आधी ती आजारी पडली होती, म्हणजे आजारी पडण्याच्या आधी ती जे काही शब्द बोलत होती ते शब्द फक्त तिच्या लक्षात होते. शी वेंट ऑन कॉलिंग वॉटर वा वा वा. ती पाण्याला काय म्हणायची, वा वा वा. बट शी हॅड टू मेक सायन्स फॉर मोस्ट थिंग्स. तिने काही सायन्स बनवलेले होते. साईन म्हणजे काय, काही चिन्ह होती जी तिने तयार केलेली होती. आता फॉर मोस्ट थिंग्स शी वूड शेक हर हेड फॉर नो. ती हेड शेक करायची म्हणजे डोकं हलवायची एखाद्या गोष्टीला नकार देण्यासाठी. अँड नॉड फॉर यस.
आणि होकार दर्शक आपण जशी मान हलवतो ना उभ्या ह्याच्यामध्ये, तशी हलवायची जेव्हा तिला एखादी गोष्ट हवी असेल किंवा हो म्हणायची आहे. अ पुल मीन्ट कम अँड अ पुश मीन्ट गो. जसं आपण लहान मुलांना जवळ बोलवतो तेव्हा आपण बोटाची साईन कसे करत असतो की जवळ येण्यासाठी पुल. तर पुल म्हणजे काय, येणे, कम, आणि पुश म्हणजे काय, ढकलण्याचं जे साईन असतं त्याला गो म्हणून ती यूज करायची. बट ऑफकोर्स शी कुड से व्हेरी लिटिल लाईक दिस. आणि याच्यामध्ये तिची जी डिक्शनरी होती, वर्ड डिक्शनरी, ती खूप लिमिटेड होती. तिला काही काहीच वर्ड्स माहिती होते, पण एवढंच इनफ आहे का बोलण्यासाठी, तर नाही. अँड शी डिपेंड्स एंटायरली ऑन अदर पीपल. आणि त्यामुळे ती दुसऱ्या लोकांवर डिपेंडेबल राहत होती. काही बोलायचं असेल तिला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागायची. Yet Helen had an active mind and a clever brain and wanted to do and say everything any other child would. बट ती कशी होती, शी वॉज क्लेवर अँड इंटेलिजंट. तिचा जो माइंड होता ती फार शार्प होती. त्यामुळे तिला शी डोंट वॉन्ट टू डिपेंडेंट ऑन अदर पीपल्स. तिला इंडिपेंडेंट बनायचं होतं आणि तिला स्वतः बोलायला शिकायचं होतं, जसे इतर मुलं बोलतात. She used to get into terrible tempers when she could not explain what she meant or understand what others wanted. तिला खूप राग यायचा. तिचा राग इतका अनावर व्हायचा, केव्हा व्हायचं, जेव्हा तिला काही बोलायचं आहे ते इतरांना समजायचं नाही किंवा इतरांना काय बोलायचं आहे हे तिला समजायचं नाही. त्यावेळेस ती अतिशय रागात यायची. तिला खूप राग यायचा त्या गोष्टीचा. Then, when Helen was nearly 7, Annie Sullivan came to teach her and look after her. तिच्या लाईफमध्ये एक टीचर आली जिचं नाव होतं ॲनिस सुलिव्हन. वेन शी वॉज 7 year old. जेव्हा ती 7 वर्षाची होती तेव्हा तिला एक टीचर भेटली जी तिच्याकडे लक्ष पण देणार होती आणि तिला शिकवणार पण होती. These clever and devoted teachers changed Helen's life. डिवोटेड टीचर म्हणजे तिने पूर्णपणे काय केलं होतं, हेलेनला काय केलं होतं, समर्पित करून टाकलं होतं की मी हेलेनला शिकवणार आहे. तिच्या प्रोफेशनबद्दल ती पूर्णपणे समर्पित होती. कोण? ॲनी सुलिव्हन. Annie Sullivan herself had been nearly blind and had been at a school for blind people. जी ॲनी सुलिव्हन होती ती काय होती, जवळपास अंध होती. तिला पण जवळपास दिसायचं नाही, थोडंफार दिसत असेल, पण ती ब्लाइंड होती. हॅड बीन ॲट अ स्कूल फॉर अ ब्लाइंड पीपल. आणि त्यामुळे ती अंध लोकांची जी शाळा असते त्या शाळेमध्ये ती शिकायला जायची. देअर ॲनी सुलिव्हन हॅड लर्न द फिंगर स्पेलिंग मेथड. आणि तिथे तिने फिंगर स्पेलिंग मेथड शिकलेली होती, म्हणजे फिंगर्सनी कशा पद्धतीने लेटर्स बनवायचं या पद्धतीची मेथड. शी फेल्ट शुअर दॅट दिस वॉज द ओनली वे टू टॉक टू हेलेन अँड टीच हर टू से वॉट शी वॉन्टेड. आणि तिला वाटलं की ही जी मेथड आहे ती हेलेनसाठी फार युजफुल असेल, की जे तिला काय बोलायचं आहे ती एक्सप्रेस करू शकेल थ्रू दिस मेथड. Because Helen could not see her making the signs, she would spell the words onto her pupil's hand. Pupils म्हणजे काय, तिची जी स्टुडंट होती हेलेन. आता हेलेन ऐकू शकत नव्हती, हेलेन बघू शकत नव्हती, म्हणून तिने काय केलं, तिच्या ज्या हातावरती आहे ती हातावरती स्पेलिंग्स लिहून तिला सांगण्याचा ती प्रयत्न करत होती. हेलेन हॅड बिकम व्हेरी सेन्सिटिव्ह टू फील ऑफ थिंग्स. आणि हेलेन काय होती, शी वॉज व्हेरी सेन्सिटिव्ह. जर कम्पॅरेटिव्हली आपण दुसऱ्या मुलांपेक्षा तिला जर बघितलं ती फार सेन्सिटिव्ह होती हाताच्याबद्दल वगैरे. सो तिला पटकन ते काय व्हायचं, सेन्स व्हायचं, पटकन तिला समजायचं. मोर सेन्सिटिव्ह दॅन मोस्ट पीपल आर. शी कुड सून टेल द डिफरन्स बिटवीन द फील ऑफ वन लेटर अँड अनादर. त्यामुळे तिला एक लेटर संपल्यानंतर दुसऱ्या लेटरचा लगेच तिला काय व्हायचं, फील व्हायचं, कारण ती काय होती, सेन्सिटिव्ह होती. तर तिला पटकन ते स्पेलिंग जोडण्यामध्ये, स्पेलिंग वाचण्यामध्ये, लक्षात येण्यामध्ये लवकर तिला मदत व्हायची. मिस सुलिव्हन गेव हेलेन अ डॉल अँड वेन शी गेव इट शी स्पेल्ड द लेटर्स. सुलिव्हननी काय केलं, तिच्या हातामध्ये डॉल दिली आणि जेव्हा डॉल दिली त्यावेळेस तिने तिच्या दुसऱ्या हातावरती DOLL असं लिहून दाखवलं, म्हणजे डॉलची स्पेलिंग लिहिली. ऑन टू हेलेन्स हँड. शी डिड दिस विथ द नेम्स ऑफ अदर थिंग्स सच ॲज अ केक अँड मग. हेलेन ओबेडियंटली स्पेल्ड देम बॅक. अशाच पद्धतीने ती काय करायची, तिच्या हातावरती स्पेलिंग लिहत गेली.
आणि हेलन जी होती शी वॉज अ ओबेडियंट, म्हणजे ती आज्ञा पाळणारी मुलगी होती. जशी जशी तिची टीचर सांगत गेली तशी तशी ती त्याच्या पद्धतीने ती अभ्यास करत गेली, लक्ष देत गेली त्या स्पेलिंगकडे. शी डिड नॉट अंडरस्टँड व्हॉट इट ऑल मेंट, म्हणजे या शब्दांचे अर्थ तिला समजत नव्हते, पण ती स्पेलिंग काय करत होती, ती वाचण्याचा प्रयत्न करत होती. सपोज तिला मग लिहिलेलं आहे तर तिला समजायचं की हे मग आहे, पण तिला मग हे काय असतं हे तिला समजत नव्हतं. शी सून ग्र्यू बोर्ड अँड अनहॅपी, शी वूड नॉट ट्राय एनी मोर. आणि फायनली तिला काय व्हायला लागलं, बोर व्हायला लागलं, कारण ती अंडरस्टँडच करत होती, तिला समजतच नव्हतं की ह्या स्पेलिंगची काय वस्तू असते. त्यामुळे ती बोर झाली आणि तिने ते सोडून दिलं की मला आता करायचं नाही आहे. शी वूड नॉट ट्राय एनी मोर अँड पुअर ॲनी सुलिव्हन डिड नॉट नो व्हॉट टू डू नेक्स्ट. आणि मग तिच्या टीचरला ॲनी सुलिव्हनला प्रश्न पडला की आता हिला कसं शिकवायचं, कारण ही मेथडसुद्धा काय झाली होती, फेल झाली होती, जी ती तिच्या स्कूलमध्ये शिकली होती. सो आता तिच्यासमोर एक क्वेश्चन्स रेज झालं होतं की आता हाऊ आय कॅन टीच हर, तिला आता मी कसं शिकवू शकणार आहे. Then one day Miss Sullivan took Helen outside to the water pump. As the water spilled into Helen's mug and overflowed on her hand, Miss Sullivan spilled water on her other hand. बघा आता ती प्रॅक्टिकली तिला एक्सपिरियन्स करून वस्तूंची नावं लिहित होती. आता तिने काय केलेलं आहे, एक दिवस तिला वॉटर पंपवर घेऊन गेली आणि त्याच्यामध्ये मगमध्ये वॉटर भरलं आणि त्या मगमधून वॉटर जेव्हा स्पिल्ड झालं तिच्या हातावरती, तेव्हा दुसऱ्या हातावरती तिच्या टीचरने तिथे काय लिहिलं, वॉटर. सडनली हेलेन्स फेस लीट अप. शी अंडरस्टूड दॅट वॉटर वॉज द नेम ऑफ दिस कोल्ड वेट स्टफ. आणि जेव्हा तिची टीचर तिथे लिहित होती आणि तिने ते एक्सपिरियन्स केलं की वॉटर म्हणजे काय असं, तिचा चेहरा असा उजळून निघाला आणि तिला समजलं की कोल्ड वेट स्टफ म्हणजे ओली काहीतरी वस्तू आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, वॉटर म्हणतो. Water was the name of this cold wet stuff and it came to her in a flash that everything has a name. आणि तिला नंतर समजायला लागलं की प्रत्येक गोष्टीचं काय असतं, एक नाव असतं. टचिंग हर लिटल सिस्टर शी स्पेल्ड बेबी. तिने तिच्या छोट्या बहिणीला टच केलं आणि तिने काय म्हटलं मग, बेबी, विच वॉज वन ऑफ द वर्ड्स मिस सुलिव्हन हॅड शोन हर. ऑल दॅट, आधी तिच्या टीचरनी हा वर्ड तिला सांगितलं होतं, पण तिला हे वर्ड्स माहिती नव्हतं की नेमकं हे कशाला म्हणतात. ऑल दॅट डे अँड फॉर डेज आफ्टर हेलन डार्टेड फ्रॉम वन थिंग टू द नेक्स्ट डिमांडिंग दॅट मिस सुलिव्हन शुड स्पेल देअर नेम्स. आणि मग हळूहळू प्रत्येक दिवशी ती नवीन नवीन वस्तूंना टच करायची, त्याला फील करायची आणि तिची टीचर दुसऱ्या हातावरती तिला स्पेलिंग्स लिहून तिला त्याचं नाव समजावून सांगायची. She became so excited she could hardly control herself. At last, words began to have meaning for her. She then learned the names of actions as well as things. ती नंतर ॲक्शन्सचे पण नावंसुद्धा शिकली. आता याच्यात आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, ती बघू शकत नव्हती, ती ऐकू शकत नव्हती. त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी टच करून, तिला फील करूनच काय करायचं होतं, बोलणं शिकायचं होतं. सो आता ती काय शिकलेली होती, ती ॲक्शन्स शिकली होती, जसं सिट, स्टँड, रन, वॉक अँड देन डिस्क्रिप्शन्स ऑफ थिंग्स अँड ॲक्शन्स. हार्ड, सॉफ्ट, क्विकली, म्हणजे थिंग्स म्हणजे एखाद्या वस्तूचं डिस्क्रिप्शन ती करायला लागली होती की दगड कसा हार्ड असतो, कापूस कसा सॉफ्ट असतो, क्विकली, स्लोली, ह्या सगळ्या ॲक्शन्स ती शिकायला लागली होती. From then on, she was able to learn as any child does. Only Helen spelled words with her fingers instead of saying them aloud. काय सांगितलेलं आहे, हेलन स्पेल्ड वर्ड्स विथ हर फिंगर्स इन्स्टेड ऑफ सेईंग देम अलाउड. ती बोलू शकत नव्हती जोरात, तर ती फिंगर्सनी बोलून दाखवायची. फिंगर्सनी म्हणजे असं फिंगर्स हवेमध्ये किंवा हातावरती ती अक्षरं करून दाखवायची, कारण ती बोलू शकत नव्हती. Now that she had started to learn, Helen, with her quick brain, she made noises. ती नॉइजेस तयार करायला लागली होती. तिचं नॉईज असायचं, म्हणजे ती आवाज करायची, गोंगाट करायची, पण तरी तरी पण तिला आता बोलता येत नव्हतं. ती फक्त काय करायची, गोंगाट करायची, आवाज काढायची, पण तिला प्रॉपर बोलता येत होतं का, नाही. Now that she had started to learn, Helen, with her quick brain and good memory, learned very fast indeed.
शी लर्न टू स्पेल वर्ड्स इनक्रेडिबली फास्ट. तिचं ब्रेन खूप फास्ट असल्यामुळे, ती खूप शार्प असल्यामुळे ती पटापट सगळ्या गोष्टी शिकायला लागली. शी अँड हर बिलोड टीचर कुड हॅव लाँग कॉन्व्हर्सेशन. आणि याच्यामुळेच तिच्या टीचरमध्ये आणि तिच्यामध्ये खूप लांब लांब म्हणजे खूप लॉंगर कॉन्व्हर्सेशन व्हायला लागलेत आता. Wherever they went, Miss Sullivan described things to her and told her what people were saying. जिथे जिथे ती जायची, तिची सुलिवन मॅम जी होती ती सुद्धा सोबत असायची आणि प्रत्येक वेळेस ती काय करायची, डिस्क्राईब करायची की बाकीचे लोक तिला काय म्हणत आहेत. ती एखाद्या वस्तूला तिने टच केलं तर या वस्तूला काय म्हणायचं, ती नेहमी तिला काय करायची, डिस्क्राईब करून सांगायची. Helen soon learned to write on a special frame with the ridges to keep the lines straight, and later she learned to type. She began to read Braille books. बघा काय म्हटलेलं आहे की ती हळूहळू काय करायला लागलेली होती, टच करून गोष्टी शिकायला लागलेली होती, ती टाईप करायला लागलेली होती. ती ब्रेल बुक्स जे स्पेशली ब्लाइंड पीपलसाठी बनवले असतात ते ब्रेल बुक्सला सुद्धा ती काय करू शकत होती, आता रीड करू शकत होती. The next thing was to learn to talk aloud. For this, she had a special teacher who taught her how to move her lips and tongue. आता नेक्स्ट पार्ट काय होतं किंवा नेक्स्ट थिंग काय होती की आता तिला जोरात तिला बोलायला पाहिजे. तिला आता सगळं समजत होतं. आता फक्त तिला प्रॅक्टिस करायची होती, ती होती बोलण्याची. पण ती कशी करणार, त्याच्यासाठी तिला स्पेशल टीचरची गरज होती, जे तिला सांगू शकेल की तिची लिप्स आहे ती कशी ट्विस्ट करायची, कसं त्या टंगला कसं यूज करायचं, कशा पद्धतीने टंगला ट्विस्ट करायचं, हे जे टीचर शिकवू शकेल अशा टीचरची तिला काय होती, गरज होती. Helen quickly learned to talk also and to listen to people speaking by putting her sensitive fingers. ती समजायला लागली होती की लोक काय बोलत आहेत. काही पण लोकांना बोलायचं असेल तर ते तिच्या हातावरती लिहायचं आणि ती इतकी सेन्सिटिव्ह होती की ती पटकन ती ग्रॅब करायची. This meant that she could talk with people who did not know the finger spelling method, so long as they spoke distinctly. All these was hard work needing endless patience by both pupil and teacher. बघा काय सांगितलेलं आहे की this meant that she could talk with people. अशा पद्धतीने ती लोकांशी बोलायची. Who did not know the finger spelling method so long as they spoke distinctly. All these was hard work. ज्या लोकांना फिंगर स्पेलिंग्स माहिती नव्हते, जे फिंगर स्पेलिंग्स कसे करायचे, पण त्यांच्याशी बोलण्यासाठी कोण मदत करायची, ॲनी सुलेवन ही जी होती तिला मदत करायची. ऑल दीज वॉज हार्ड वर्क नीडिंग एंडलेस पेशन्स बाय बोथ प्युपिल अँड टीचर. इथपर्यंत येण्यासाठी जे हार्डवर्क पाहिजे होतं ते दोन्हीकडून होतं. एक प्युपिल म्हणजे काय, एकतर हेलेनने सुद्धा घेतली होती आणि ॲनी सुलेवन म्हणजे तिच्या टीचर्स आणि तिचे स्टुडंट्स या दोघांनी पण सेम हार्डवर्क घेतलं होतं इथपर्यंत येण्यासाठी. खूप जास्त पेशन्सची गरज होती त्यांना. इन टाईम शी कुड टॉक, रीड अँड राईट अँड इवन लर्न टू स्पीक. ओव्हर अ टाईम ती काय केली होती, शी कुड टॉक, ती बोलू शकत होती, लिहू शकत होती, वाचन करू शकत होती अँड इवन लर्न टू स्पीक. आता ती बोलायला सुद्धा लागली होती. कुठली लँग्वेज, फ्रेंच अँड जर्मन. नाऊ हेलन वॉज डिटरमाइंड टू गो टू युनिव्हर्सिटी अँड टेक अ डिग्री. आता हेलनला वाटत होतं की मला कुठे जायचं आहे, युनिव्हर्सिटीला जायचं आहे डिग्री घेण्यासाठी, मला आता कॉलेजचं एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे. वेन शी वॉज 20 शी सॅट फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफ रॅडक्लिफ कॉलेज. जेव्हा ती 20 इयर्सची होती तेव्हा ती रॅडक्लिफ कॉलेजच्या एंट्रन्स एक्झामसाठी ती एनरोल तिने केलं होतं. वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन अमेरिका. रॅडक्लिफ कॉलेज हा अमेरिकेतला बेस्ट कॉलेज होता असे ते सांगितलेलं आहे. The papers were set in a braille and she typed her answers. Of course, she could not read what she had written. बघा पूर्ण जो पेपर होता तिच्यासाठी ब्रेल लँग्वेजमध्ये फ्रेम केलेला होता आणि तिने आन्सर काय केले होते त्याच्यामध्ये टाईप केले होते. ऑफकोर्स शी कुड नॉट रीड वॉट शी हॅड रिटन. ती वाचू शकत नव्हती काय तिने लिहिलेलं आहे. शी हॅड अ टेक अ चान्स that she had made no mistake. She had no difficulty in passing the examination and entering Radcliffe. आणि तिला कुठलीही मिस्टेक करून चालणार नव्हती कारण तिला त्या कॉलेजमध्ये काय करायचं होतं, एंटर करायचं होतं.
Miss Sullivan was with Helen all through her time at the university in the end. मिस सुलिव्हन ही तिच्यासोबत प्रत्येक क्षणी होती. जोपर्यंत ती युनिव्हर्सिटीमध्ये होती तोपर्यंत ती तिच्यासोबत होती ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ गायडन्स, ॲज अ तिची गाईड म्हणून. These girl who at 7 had lived in a dark world, unable to hear or speak, won high university honors. बघा, एक 7 वर्षाच्या मुलीचा 7 वर्षाची मुलगी होती, जिचं जग कसं होतं, पूर्ण अंधारात गेलेलं होतं, तिला दिसत नव्हतं, तिला ऐकायला येत नव्हतं, अशी इवन कुड स्पीक, ती बोलू शकत नव्हती. अशा मुलीचं जीवन आता तिच्या एका चांगल्या टीचरमुळे काय झालेलं होतं, प्रकाश तिच्या जीवनामध्ये पडलेला होतं. तिने काय केलं होतं, युनिव्हर्सिटीची जी डिग्री आहे ती तिला मिळाली होती. थ्रू आउट हर लाईफ शी हेल्प्ड अदर ब्लाइंड पीपल टू फाइंड करेज. शी ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड इन्स्पायरिंग एव्हरी वन बाय हर एक्झाम्पल. तिने तिच्या पूर्ण लाईफमध्ये हेलेनने काय केलेलं आहे, ब्लाइंड पीपलला मदत केलेली आहे. त्यांना त्यांच्यामध्ये असलेली हिंमत काय असते ते तिने सांगितलेलं आहे. शी ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. ती संपूर्ण जगभर फिरलेली आहे. हेलेन केलर लिव्ड टू अ राईट ओल्ड एज ऑफ 88. शी पास्ड अवे इन 1968. ती किती वर्षापर्यंत जगलेली आहे, 88 वर्षापर्यंत तिने जीवन जगलेलं होतं आणि ती शेवटी फायनली शी पास्ड अवे इन 1968. सो स्टुडंट, हे होती स्टोरी हेलेन केलरची. याच्यामधून आपण काय शिकतो, जर आपल्याला एक चांगला टीचर भेटला असेल तर आपलं आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे जाऊ शकतो. आय होप हा लेसन तुम्हाला समजलं असेल, हा चॅप्टर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.